माझी मुलगी वर्ष 4 वर्षाची आहे. 2.5 वर्षाचे झाल्यापासून आम्हाला ऑटिझमचे सिम्पटम्स तिच्यामध्ये दिसायला लागले. पण आम्ही 1-1.5 वर्षापासून आम्ही थेरपीज देतो आहे, मेडिसिन देतो आहे, पण तिच्यामध्ये फारसा काही इम्प्रूव्हमेंट काहीच नव्हता. मग नंतर आम्ही त्याच्यामध्ये तिचे लक्षण असे होते की हँड फ्लॅपिंग, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन काहीच नाही, परत एका जागी स्थिर नाही बसायचं, स्पीच काहीच नाही, आय कॉन्टॅक्ट पण नव्हता, परत जेवणाला त्रास देणे, चिडचिड करणे, झोप व्यवस्थित नव्हती रात्रीची, परत तोंडात बोटं घालणे, ह्या सगळ्यात बऱ्यापैकी त्रास होता. तर तो आता म्हणजे आता आम्ही काय केलं, तिचे 9 सेशन्स झालेत अप्लाइड फिजिओलॉजीचे. त्याच्यामध्ये मी तिचे एनर्जीज बॅलन्स केल्या आणि काही चक्रास बॅलन्स केलेत तिचे. अजून तुम्हाला काय काय फरक वाटला आता 9 सेशन्स ॲट द एंड ऑफ द 9th सेशन? झोप तिची खूप व्यवस्थित झाली. आता रात्री बरोबर 10 वाजता झोपते, तर सकाळी 7 वाजेपर्यंत व्यवस्थित झोप होते. परत दिवसाच्या ह्याच्यामध्ये पॅन्टमध्ये सू करणं हे बंद झाले. परत तिला भूक लागते आता आणि ती स्वतःहून मागते, म्हणजे मला खायला द्या. परत तिची हायपर ॲक्टिव्हिटी खूप म्हणजे जवळपास 80% कमी झाली आहे. आता आमचं म्हणणं ऐकते, चिडचिड एकदम काम डाऊन झाली आहे ती. आणि तुमचा आजचा मॉलमधला एक्सपिरियन्स शेअर करू शकता? मॉलमध्ये जसं की जर आम्ही तिला मॉलमध्ये नेलं तर मॉलमध्ये गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर तिची चिडचिड सुरू व्हायची. कुठल्या शॉपमध्ये गेलं तर तिथे ती ही वस्तू ओढ, ती वस्तू ओढ, हे घे, ते घे, आणि तसं जर नाही करू दिलं तर मग चला घरी असं म्हणायची. पण आम्हाला विदिन हाफ आवरमध्ये आम्हाला बाहेर निघावं लागायचं. पण आज ती जवळपास 1.5 तास ती मॉलमध्ये चांगली फिरली आणि चिडचिड न करता, आणि जेव्हा आम्ही निघालो त्यावेळेस ती आमच्यासोबत निघाली. ओके, म्हणजे तुम्हाला आणि ती म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी सांगते की फर्स्ट डे शी वॉज ऑल ओव्हर क्लिनिकमध्ये, सगळीकडे होती. आणि मला असं वाटत होतं की ती कॉटवरती झोपेल का काय, पण जसं मी तिला घेतलं म्हणजे तिच्या एनर्जीज इतक्या माझ्यासोबत ट्यून अप झाल्या की ती हल्लीच नाही. पूर्ण वेळ तिने मला सेशन, नाही तर समजा आपण एखादा थोडासा हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड असेल तर तो पूर्ण ही और शी इज ऑल ओव्हर द प्लेसेस. ती अजिबात तिने म्हणजे ती हल्लीच नाही. आणि घरी तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तिच्या या हायपर ॲक्टिव्हिटीबद्दल? आणि डोळ्याचं आय कॉन्टॅक्टचं पण तुम्ही सांगू शकता? हो, आय कॉन्टॅक्ट तिचं आता आमच्याशी वाढलं आहे. परत हाय बाय, हाय 10 करणं हे पण ती व्यवस्थित करायला लागली आहे. चिडचिड कमी झाली, काम डाऊन झाली आहे. परत जेवणाला त्रास देत नाही आहे. आणि स्पीच थेरपीला जाता तिथलं तुमचं काय इम्प्रूव्ह झालं? तिथे रिस्पॉन्स देणं, म्हणजे समजा फ्लॅश कार्ड दाखवलं तर ते पहिले ती वेळ लावायची, बराच वेळ लावायची सांगायला, म्हणजे मॅडमच्या नंतर बोलायला बराच वेळ. पण तो टाईम आता खूप कमी झालाय. आता पटकन सांगून देते, जे मॅडम बोलल्या ते पटकन सांगते आणि स्पष्ट सांगते. सो होप सो ती अजून इम्प्रूव्ह होईल. विल कंटिन्यू है ना? आणि तुम्ही रिकमेंड करताय? हो, अप्लाइड फिजिओलॉजी. हो, मी पण म्हणजे बाकी दुसरे जण जे इन नीड आहेत मुलं त्यांच्यासाठी एनर्जीज बॅलन्स व्हायला यू विल रिकमेंड? हो, कारण की आता मुलं खूप वाढली आहेत ऑटिझमची, ADHDची. तर मी तर म्हणेल की दिस इज अ व्हेरी नाईस, कारण की अगदी विदिन अ लेस डेजमध्ये हे सगळं होणं हे मला मिरॅकल वाटतं. थँक्यू.